नमस्कार. हा व्हिडिओ माझ्या अंधभक्त मित्रांसाठी. जवळपास जंतर मंतरवर 18 जून की 20 जून आणि आजची तारीख 22 जुलै, जवळपास महिना भर झाला. सोनम वांगचुक म्हणजे महाराष्ट्राचा ढाणेवाग अभिजित दिपके आणि देशातील तमाम विद्यार्थ्यांच्या माध्यमातून नीट पेपर संदर्भात आंदोलन छेडलं गेलं, उपोषण केलं जात आहे. जो या देशाचा शिक्षण मंत्री बनून बसलाय, धर्मेंद्र प्रताप, त्याला जाब विचारतायत, त्याच्या राजीनाम्याची मागणी करतायत. आणि ज्या पद्धतीने देश पेटलाय, ज्या पद्धतीने विद्यार्थी तिथं आंदोलन करत आहेत, ते व्हिडिओ आमच्या समोर येत आहेत. आणि आम्ही तिथे पोहोचू जरी काही कारणास्तव पोहोचू शकत नसलो तरी ते सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा थेट लोकांशी संपर्क साधून या विषयावरती बोलतोय आणि ही माहिती लोकांपर्यंत पोहोचवतोय. कारण सध्याची मीडिया विकली गेलेली आहे. त्याच्यामुळे पण हे स्टेटस ठेवत असताना किंवा सोशल मीडियावर असे काही व्हिडिओ व्हायरल करत असताना माझे सहकारी मित्रच आहेत. ते अंधभक्त जरी असले, त्या अंधकारातून त्यांना बाहेर काढणं हे माझी नैतिक जबाबदारी आहे. त्यांना समजवणं माझी नैतिक जबाबदारी आहे. त्यांच्या शिक्षणाच्या अभावामुळे किंवा नुसतंच माणूस शिकलं म्हणून हुशार होत नसतो, ज्या सोसायटीमध्ये ते वाढतायत, ज्यांना फॉलो करतायत, अशा काही लोकांमुळे त्यांच्या मेंदूवरती जी एक परत जमलेली आहे ती साफ करण्याचं काम जर मी केलं नाही तर मी माझ्या जबाबदाऱ्या झटकतोय असं मला वाटेल. गेले 2 दिवस झाला मला झोप लागत नाहीये. ज्या पद्धतीची व्हिडिओ व्हायरल होत आहेत, विद्यार्थ्यांना मारलं जात आहे, बांबूला खेळे ठोकून त्यांना मारलं जातंय विद्यार्थ्यांना. अरे मागणी काय त्यांची? नीटचे पेपर लीक झाले तर नक्कीच झालेत. गेली 2014 पासून बीजेपीच्या सरकारच्या काळामध्ये हे काय पहिल्यांदा झालेलं नाही आणि अनेकदा असे पेपर लीक झालेले आहेत. माझ्या अंधभक्त मित्रांना नीटचे पेपर लीक होणं म्हणजे थोडंसं संक्षिप्त रूपात समजवू पाहतो. नीटचे जे एक्झाम होतात त्यातून अनेक डॉक्टर घडतात. मग ते अनेक वेगवेगळ्या प्रकारचे डॉक्टरची ती एक्झाम असते. आणि असे जर पेपर लीक झाले आणि विद्यार्थी जर कॉप्या करून पास झाले तर ते काय या देशाचं भवितव्य ठरतील, काय लोकांचा इलाज करतील, एखाद्या पेशंटची काय शस्त्रक्रिया करतील जी कॉपी करून पास झालेले आहेत. आणि असं जर होत राहिलं आणि असं जर होऊ दिलं तर या देशाचं भवितव्य धोक्यात जाईल. भारतीय जनता पक्षाकडे आणि त्यांच्या मोदी सरकारकडे, खास करून नरेंद्र मोदींकडे लोकांची मागणी काय आहे की तुमच्या त्या एज्युकेशन मिनिस्टरला काढून टाका. आज लाखोच्या संख्येमध्ये जंतर मंतरवरती अनेक राज्यातून विद्यार्थी तिथे प्रोटेस्ट करतायत, धर्मेंद्र प्रतापचा राजीनामा मागतायत. त्यांना राजीनामा घेता येत नाही. त्याचा राजीनामा घेण्यापेक्षा त्याला वांचूक यांची जीवितहानी झालेली परवडेल. ज्या सोनम वांगचुक यांनी या देशाला अनेक प्रकारच्या सुखसुविधा उपलब्ध करून दिल्या आपल्या रिसर्चच्या माध्यमातून, त्यांचा जीव घेण्यावर तुळली आहे सरकार. विद्यार्थ्यांचे जीव घेत आहेत, विद्यार्थ्यांना मारतायत, 12वीच्या मुलींच्या छात्या तुडवतायत, त्यांचे कपडे फाडतायत. एवढं नालायक सरकार. याच्या आधी काँग्रेसच्या सरकारामध्ये असे घोटाळे झाले नाहीत का? अशा गोष्टी घडल्या नाहीत का? पण त्यांच्या नेत्यांनी, त्यांच्या जे कोणी पंतप्रधान असतील त्यांच्या सरकारनी, त्यांच्या मंत्र्यांचे आणि किंबहुना त्यांच्या मंत्र्यांनीही मोठे मन करून राजीनामे दिलेले आहेत. मग हा धर्मेंद्र प्रतापाच्या नाकामध्ये असा कोणता मोती ओवलेला आहे जो हा सोडून दुसरा तुम्हाला एज्युकेशन मिनिस्टर अपॉइंट करता येत नाहीये? घ्या त्याचा राजीनामा.
अनेक पक्षांचे मंत्री, नेते, खासदार, आमदार फोडलेले आहेत तुम्ही. त्यातले काही चांगले सुद्धा आहेत. त्यांची काय मजबुरी असेल ते मला माहिती नाही. पण त्यातल्या एखाद्या फोडून घेतलेल्या किंवा तुमच्याकडे एखादा तसं जर लायकीचा नेता नसेल तर ह्या फोडलेल्यांपैकी एखाद्याला ते शिक्षण मंत्र्याचं पद द्या. विद्यार्थ्यांच्या मागण्या काय आहेत? एखादा शिक्षण मंत्री अपॉइंट केल्यानंतर ती शिक्षण व्यवस्था ही व्यवस्थित पार पडली पाहिजे. त्या सगळ्या गोष्टी, परीक्षा त्या सगळ्या सुरळीत पार पडल्या पाहिजे. हे त्या जबाबदार मंत्र्याचं ची नैतिक जबाबदारी आहे. आणि जर ती त्याच्याकडून पेलवत नसेल आणि जर असं होत असेल तर देशातील विद्यार्थ्यांनी त्याचा राजीनामा मागणं हे काय गैर आहे का? आणि जर तो होत नसेल आणि लोक प्रोटेस्ट करत असेल, संविधानाला दिलेला अधिकार येतो आमचा, आणि विद्यार्थी युवक जर ते प्रोटेस्ट करत असेल तर प्रत्येक वेळेस त्या गर्दीमध्ये तुमचीच काही माणसं टाकायची, रामाविरोधात नारे द्यायचे, आणि मग आमच्या अवतीभोवती असलेले हे अंधभक्त. नाही साहेब, तुम्ही बरोबर बोलताय, ते सगळं बरोबर आहे, पण रामाबद्दल बोलायला नव्हतं पाहिजे. अरे कोण बोलतंय? आणि काही व्हिडिओ जरी व्हायरल होत असतील तर याची कोणी शहानिशा केली आहे की ते त्यांच्याच पैकी कोणीतरी बोललंय की त्याच्यामध्ये घुसवलंय? ज्या प्रकारे आपण 2 दिवसावरती पासून मीडियावरती आणि सोशल मीडियावरती बघतोय की सिव्हिल ड्रेसमध्ये बांबू घेऊन लोक फिरतायत. मग सिव्हिल ड्रेसमध्ये जर पोलीस असू शकतात तर सरकारनेच घुसवलेले हे देशविरोधात नारे देणारे असू शकतात का? तर नक्कीच असू शकतात. काहीतरी एखाद्या महत्वाचा विषय सोडून त्याला वेगळं वळण लावायचं ही सवय आहे अंधभक्तांची. विषय सोपा आहे. नीटचे पेपर लीक झालेला आहे आणि गेली अनेक वर्षापासून ह्या अशा परीक्षा विद्यार्थी आपले कष्टाचे पैसे लावून अभ्यास करून त्या परीक्षेची तयारी करतात, आणि असे जर पेपर लीक होत असतील तर त्याच्या विरोधात अशा नालायक मंत्र्यांनी, बीजेपी सरकारने अशा नेत्यांचा राजीनामा घेतला पाहिजे. किंबहुना हे सरकार पडेल अशी अवस्था आता सध्या बीजेपीच्या लोकांनी केलेली आहे. एक बीजेपीचा काळ होता ज्यावेळेस वाजपेयी सारखे लोक होते. आम्ही जरी किंवा अनेक विरोधी पक्षाचे लोक जरी असले तर एक आदर होता वाजपेयींबद्दल, अडवाणींबद्दल. आणि आज एक काळ आलेला आहे नरेंद्र मोदींचा, व्यापाऱ्यांचा काळ. त्याच्यामुळे याच्या आधीही अनेक नेत्यांनी, मंत्र्यांनी मोठ्या मनाने राजीनामा दिलेला आहे. धर्मेंद्र प्रधानांना माझी विनंती आहे, राजीनामा द्या. आणि एक देशभक्त जो स्वतःच्या लोकांच्या हिताकरिता स्वतःच्या जीवावर जीव देण्यावर तुळलाय, अशा माणसाचा जीव वाचवा. आज गेली 25 दिवस झाले सोनम वांगचुक तिथे उपोषणाला बसलेले आहेत. काल त्यांना 2 दिवसापूर्वी त्यांचं आंदोलन तोडून काढण्यासाठी पोलिसांच्या भेसमध्ये गुंडेच म्हणावे लागतील ही लोक त्या ठिकाणी आले आणि त्यांना कपड्यामध्ये चारी बाजूने कपड्यांचे पडदे तयार करून त्यांना उचलून घेऊन गेले. इंग्रजांच्या काळांपासून ते इंग्रज जे होते ते इंग्रज सुद्धा त्यांचं म्हणणं ऐकायला येत होते. इंग्रजांच्या काळापासून असं कधी झालेलं नाहीये जे बीजेपी सरकारच्या काळामध्ये होतंय. त्याच्यामुळे लाज वाटू दे आणि आम्ही आमचं काम करतोय. काय कारणास्तव दिल्लीला जंतर मंतरला जरी पोहोचू शकलो नाही तरी येत्या 2-3 दिवसात आम्ही जंतर मंतरवर माझ्या विद्यार्थी बांधवांना मदत करण्यासाठी, त्यांच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी आम्ही तिथे पोहोचू. एक म्हण आहे की जर बोलू शकत नाही, जर आंदोलनात भाग घेऊ शकत नाही, समाजात भाग घेऊ शकत नाही तर बोला. बोलू शकत नाही तर लिहा. लिहू शकत नाही तर जे बोलतायत, लिहितायत त्यांना पाठिंबा द्या, त्यांना सपोर्ट करा.
आणि तेच आम्ही करतोय. त्याच्यावरती अंधभक्तांच्या काही कमेंट ऐकून त्यांचं उत्तर द्यावं असं मला वाटलं. त्याच्यामुळे धर्मेंद्र प्रतापाचा राजीनामा झालाच पाहिजे आणि ते या देशातील विद्यार्थी घेतीलच. जेव्हा जेव्हा या देशामध्ये सत्ताधाऱ्यांना माज आलाय त्या वेळेस या देशातील तरुणांनी त्यांचा माज उतरवलेला आहे. स्वातंत्र्य काळामधील पुस्तकांमध्ये असं चित्रण पाहिलेलं आहे, काही युट्यूबवर जुने व्हिडिओ आहेत आणि त्यानंतर आज हे असं दृश्य पाहायला मिळतंय. हा देश भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, अशफाकुल्ला खान अशासारख्या तरुणांचा देश आहे. त्याच्यामुळे लोकशाही ही हुकुमशाहीकडे वाटचाल करते आणि हा तरुण या देशातला ही हुकुमशाही होऊ देणार नाही. धर्मेंद्र प्रतापाचा राजीनामा होणार आणि होणारच, आणि तो घेतल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. माझ्या देशातील तमाम विद्यार्थ्यांना, युवकांना आणि प्रत्येक नागरिकाला विनंती आहे की हे आंदोलन अजून तीव्र झालं पाहिजे. ह्या आंदोलन अपयशी होता कामा नये, ही आपली जबाबदारी आहे. जर हे आंदोलन अपयशी झालं तर पुढे ह्या अनेक गोष्टी अशाच होत राहतील आणि ही लोकशाही धोक्यात येईल. त्याच्यामुळे जर तुम्ही तिथं पोहोचू शकत नसाल तर बोला, लिहा, त्यांना पाठिंबा द्या. धर्मेंद्र प्रतापाचा राजीनामा झालाच पाहिजे आणि तो आम्ही घेणारच. धन्यवाद. जय भीम, जय संविधान, जय भारत.